आज कोणती बॉर्डर रांगोळी काढू असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा, मी काढलेल्या ह्या 4 सुंदर अशा छोट्या बॉर्डर रांगोळ्या अगदी झटपट होणाऱ्या आहे रोजच्या काढण्यासाठी. आपण दररोज उंबऱ्यासमोर रांगोळी काढत असतो. रोज रोज आपल्याला प्रश्न पडतो की कोणती रांगोळी काढावी. तर त्यासाठी मी अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या आणि अगदी पटकन होणाऱ्या, कोणालाही काढता येईल अशा रांगोळ्या तुम्हाला दाखवलेल्या आहे बघा. नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या बॉर्डर रांगोळ्या. आता बघा, पहिली जी रांगोळी आहे तिथे मी 2 रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि साईडने बोटाच्या मदतीने फुलं काढून घेतलेली आहेत. अगदी सोपी पद्धत आहे ही फुलं काढण्याची. आणि मध्ये लाल रंग भरून घेतलेला आहे. आता आपण दोन्ही बाजूने मोराचा आकार काढणार आहोत. जी 2 फुलं काढलेली आहेत ना तिथून बघा, मी दोन्हीही बाजूनी मोराचा आकार. आता थोडेसे कसे आकार आले तरी काही हरकत नाही. फायनल लुक जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा रांगोळीचा खूप सुंदर दिसतो. थोडा आकार इकडे तिकडे झाला तरी काही फरक पडत नाही बघा. आता मी मध्ये पण वरती आणि खाली अशी फुलं काढून घेतलेली आहेत. तर काडीच्या मदतीने त्याला आकार देऊन घेतला. झालं बघा, फुलं काढून झाल्याने रांगोळी पण काढून झालेली आहे. अगदी 2-3 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. तुम्ही फक्त लाल आणि पिवळा रंग घेतला किंवा हळदी कुंकू घेतला आणि पटकन रांगोळी काढून झाली. तर मोराच्या डोक्यावरती मी एक एक फूल छोटं छोटं काढून घेतलेलं आहे बघा. फायनल लुकसुद्धा हा रांगोळीचा खूप सुंदर आहे. त्यामध्ये थोडासा निळा कलर भरून घेतला बघा. फायनल लुकसुद्धा खूप सुंदर आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. थोडेसे मध्ये मी हळदी कुंकाचे डॉट देऊन घेतलेले आहेत, त्यामुळे एक आणखी रांगोळीला सुंदर लुक आला आहे बघा. अगदी सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. आता दुसरीसुद्धा रांगोळी खूप सोपी आहे. एक रेष मारून घ्यायची आहे सरळ आणि त्याला बघा मी आकार दिलेला आहे. मोराचे आकार मी दिलेले आहेत बघा बोटाच्या मदतीने. तर थोडंसं मध्ये रंग टाकून थोडंसं पुन्हा एक फिरवून घेतला बोट, तर त्यामुळे आणखी सुंदर असा मोराचा लुक आलेला आहे. तुम्ही बघू शकता बघा, अगदी सुंदर पूर्ण ती मोराची लाईन अशी दिसते बघा. आता आपण वर आणि खाली फुलं काढून घेणार आहोत. 3-3 डॉट देऊन घेणार आहोत आणि ते काडीने फिरवून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळी एक भरगच्च वाटेल. आणि ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. ही रांगोळी काढायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही बघा. तर मी दोन्ही बाजूनी डॉट काढून घेतलेले आहेत. व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. एक सोडून एक असं मी वरती खाली डॉट काढून घेतलेले आहेत आणि त्याला काडीच्या साहाय्याने आकार दिलेला आहे बघा. मध्ये मध्ये थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी बघा. काडीने थोडंसं मध्ये ओढून घ्यायचे आहेत. फक्त ते जे डॉट दिलेले आहेत ना आपण, ते मधल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत बघा. मी मधल्या बाजूला डॉट ओढून घेतलेले आहेत आणि प्रत्येक फुलाच्या खाली मी लाल आणि पिवळा रंग देऊन घेतलेला आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा पण थोडंसं मी बघा निळा रंग मी भरून घेतलेला आहे, त्यामुळे एक मोराचा लुक येतो बघा. आणि वरती खाली जी रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा आपण एक एक हिरवा डॉट देऊन पानाचा आकार देणार आहोत बघा. सुंदर दिसते की नाही ही रांगोळी आणि अगदी सोपी आहे. सुंदर आणि सोपी बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर दिसतो. आता 3 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे बघा. तर ह्या रांगोळीमध्ये मी एक क्रॉस लाईन काढून घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये थोडेसे मोराचे आकार मी देऊन घेतलेले आहेत बघा. जो खोलगट भाग आहे ना रेषेचा, तिथे मोराचे आकार देऊन घ्यायचे आहेत. फक्त एक थोडंसं एक आपला मराठी 1 अंक असतो ना, त्याप्रमाणे तुम्हाला मोराचा आकार येत नसेल तर मराठी 1 अंक असतो त्याप्रमाणे जरी काढला तुम्ही, उलटसुलट 1 काढले तरी पण तो मोराचा आकार दिसतो बघा. आता जे बाजूने उंचवटा आहे रेषेचा तिथे मी पिवळे डॉट देऊन पिवळ्या रंगाने आपण फुलं काढून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने वरच्या बाजूला फक्त ओढून घ्यायचे आहेत आणि त्याला आकार द्यायचा आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीने फुलं काढलेली आहेत आणि अगदी झटपट होतात. आता जे टोक आहे रेषेचं तिथे मी एक मोराचं पीस काढून घेतलेलं आहे, त्यामुळे एक सुंदर लुक येणार आहे बघा रांगोळीला. आणि जे मोर काढलेले आहे तिथे सुद्धा मी थोडासा निळा रंग भरून घेतला.
फुलांमध्ये लाल रंगाचा डॉट देऊन घेतलेला आहे, त्यामुळे फुलांना एक उठाव आला आहे बघा. आता पुढे एक मोराचा पीस मी काढून घेतलेला आहे बघा. ही रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे आणि खूप सुंदर आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप छान दिसतो. थोडेसे मोराला मी चोच काढून घेतलेले, त्यामुळे काय होईल की रांगोळीमध्ये मोर असल्याचा आपल्याला एक भास होतो बघा. झाली अगदी 5 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. थोडंसं सुंदर लुक येण्यासाठी मी हिरव्या रंगाने तिथे राऊंड करून घेतलेला आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर आहे रांगोळीचं. आता चौथी आणि शेवटची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे. कमी सरळ रेष मारून घेतलेले आहेत आणि मध्ये एक क्रॉस रेष मारलेली आहे बघा. आणि मध्येच मोराचे आकार दोन्ही बाजूने अपोजिट साईडने मी देऊन घेतले बघा. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे. मध्ये मी पान आणि फूल काढून घेतलेले आहेत. दोन्ही बाजूने कळ्या काढलेल्या आहेत फुलांच्या आणि मध्ये एक पान काढलेलं आहे, जे पानांमध्ये फूल आलेलं आहे असा भास होतो बघा. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात किंवा तुम्ही कोणत्या रांगोळ्या काढता त्या रांगोळ्यांचे फोटोसुद्धा तुम्ही मला जर पाठवले तर नक्कीच मी त्याप्रमाणे रांगोळी काढून बघण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघता ते सुद्धा तुम्ही नक्की मला कळवा. आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा रांगोळीमध्ये माझ्या काही चुका झाल्या असतील त्यासुद्धा तुम्ही सांगा. त्या सूचनांचंसुद्धा मी नक्कीच स्वागत करेल. असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते. अशाच रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी माझं चॅनल बघत राहा बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचं खूप सोपं आहे. दोन्ही बाजूनी मी फुलं काढून घेतलेली आहेत बघा. आणि त्यामध्ये सुद्धा पिवळा रंग मी भरून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे बघा. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचं खूप सुंदर आहे. मध्ये बघा मी लाल आणि पिवळ्या रंगाने डॉट देऊन घेतलेले आहे आणि मोरांना थोडीशी चोच काढून घेतलेली आहे, त्यामुळे काय होईल की मोर असल्याचा भास होईल. असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते. नक्की बघा आणि शिका. तुम्हाला जी रांगोळी आवडते ती नक्की काढून बघा. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.